न्यूज 18 लोकमतच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मंडळी, कर्नाटकातल्या शाळा महाविद्यालयांमधून नकाबचा सुरू झालेला वाद हा आता देशभर पसरतोय। महाराष्ट्रामध्ये सुद्धा या संपूर्ण वादाचे पडसाद उमटतायत। नकाबच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातल्या मालेगाव, औरंगाबाद, बीड, मुंबई सारख्या शहरांमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या, तर दुसऱ्या बाजूला हिंदुत्ववादी संघटनांकडून सुद्धा ड्रेस कोडच्या मागणीसाठी आणि त्या विरोधात सुद्धा काही जण रस्त्यावर उतरले। या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आज करणार आहोत ही विशेष चर्चा या नकाबच्या बेनकाबबद्दल। या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्या सोबत आहेत आता मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट आयेशा शेख। आयेशाजी, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत हिंदुत्ववादी नेते आनंद दवे। आनंदजी, तुमचंही स्वागत। आपल्या सोबत भाजपचे प्रवक्त्या आरती साठे सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत। आरतीजी, तुमचं सुद्धा स्वागत। मी सुरुवातीला जाणार आहे आनंद दवे यांच्याकडे। आनंदजी, तुमचा हिजाबला का विरोध आहे? तुमची नेमकी भूमिका काय आहे? मुळात विलाजी, हिजाब हा गेल्या अनेक शेकडो वर्षांपासून विलाजी आपल्याला भारतात घातलेला दिसतोय। त्याला कोणी विरोध केलेला नाहीये। त्यामुळे हिजाबला विरोध आहे असं म्हणण्यापेक्षा त्याच्या मागचे जो त्यांची विचारधारा आहे, एक दबाव तंत्र म्हणू किंवा स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी दाखवायचा जो विचार आहे, त्याचा आमचा पूर्ण आणि कट्टर विरोध आहे। एक लक्षात घ्या, ह्याच मुली गेली अनेक वर्ष शाळा आणि कॉलेज करतात, त्यांना असं कधीच वाटलं नाही की आपण हिजाब घालून जावं। पण जर संस्थेचा काही नियम केला असेल तर संस्थेला विरोध करण्यासाठी म्हणून जर आम्ही हिजाब घालून जाऊच, तुम्हाला काय करायचं ते करा, ही जी भूमिका आहे त्याला विरोध केला गेला पाहिजे आणि तो विरोध इथं ठेचलाच गेला पाहिजे, अशी आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे। आज हिजाबची भूमिका मांडतात आहे, उद्या शाळेसाठी दुपारी 2 वाजता आम्हाला नमाजसाठी वेळ द्या म्हणतील, नंतर शाळेतच नमाज पठण्यासाठी जागा द्या म्हणतील। मग विचार स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, मग भूमी स्वातंत्र्य आलं, मग परत वेगळा देश सुद्धा मागतील। ही हळूहळू जी धारणा वाढत चालली ती कुठेतरी दाबली गेली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। त्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत। ठीक आहे, मी तुमच्या भूमिकेबद्दल तुम्हाला विचारतो नंतर, पण मला याच्या आधी आणखीन एक मत जे भाजपचं याच्यातलं येणं गरजेचं आहे। आरती साठे आता आपल्या सोबत आहेत। भाजपची यातली नेमकी भूमिका काय आहे? हिजाब बद्दलची तुमची भूमिका? आरतीजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो, पोहोचतोय। हा, भाजपची नेमकी भूमिका काय आहे हिजाब बद्दलची? याच्यामध्ये भाजपची भूमिकाचा हा प्रश्नच नाहीये। एकदा आपण एक रूल जर केला असेल एका शाळेने किंवा एका संस्थेने, आणि तो जर रूल असेल की एक युनिफॉर्म आहे आणि तो युनिफॉर्म सगळ्यांनी घालावा, आणि तो रूल जर कोणीही पाळला नाही तर त्यांच्यावर जर ऍक्शन घेतली जाईल तर त्याच्यात काहीच गैर नाहीये। उद्या फॉर एक्झाम्पल, आता मी स्वतः एक प्रॅक्टिसिंग लॉयर आहे, आता कोर्टामध्ये आमच्यावर एक रूल असतो की तुम्ही एक विशिष्ट प्रकारचे कपडे घालावे, कुठेही त्याच्यामध्ये उच्छृंखलता नको, काळे किंवा ग्रे किंवा बँड गाऊन हे वगैरे सगळं असावं। सो एकदा हा रूल जर असेल की हिजाब नाही घालायचा, तर मग हिजाब घालणं हे अतिशय म्हणजे ही गोष्टच आम्हाला पटत नाही की त्या रूल्सला तुम्ही ब्रेक करायचं आणि म्हणायचं आमचा हा फंडामेंटल राईट आहे। ह्याप्रमाणे तर कुठल्याच संस्थेला, कोर्टात पण तुम्ही मग वाटेल ते कपडे घाला, हॉस्पिटलमध्ये पण तुम्ही वाटेल ते कपडे घाला। कुठल्याही संस्थेची एक जर सँक्टिटी ठेवायची असेल तर त्याचे रूल्स आणि त्याचे नियम पाळावे, हेच आमचं म्हणणं आहे आणि हाच आमचा स्टँड आहे। आता कित्येक कंट्रीज मध्ये हिजाबवर बॅन आहे, फ्रान्समध्ये बॅन आहे, परत मला वाटतं नेदरलँड्समध्ये बॅन आहे। मग तिथे तुम्ही काय म्हणणार? प्रत्येक एका विशिष्ट शाळेची, संस्थेची काही नियम असतात आणि ते तुम्हाला पाळायला पाहिजे। बर, ठीक आहे, तुमची ही भूमिका कळली, 2 भूमिका कळल्या। आता आपल्यासोबत मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट आयेशा शेख आहेत। आयेशाजी, तुम्ही ऐकलं की हिजाबच्या मुद्द्यावरून विरोध नेमका का होतोय? त्यांचं म्हणणं आहे जर संस्थेचे काही नियम असतील, शिस्तीचा भाग म्हणून त्या नियमांचं पालन करायला हवं, ही त्यांची भूमिका आहे। हिजाब हवाच, ही भूमिका कशासाठी, हाही प्रश्न आहे। देखिए सर, मैं ये कहना चाहती हूँ कि ये जो आप लोगों ने कहा, मैडम ने भी और सर ने जो भी कहा,
मैंने सब गौर से सुना है। हाँ मैं ये कहना चाहती हूँ इसमें कि हिजाब अगर एक लड़की पहनती है हाँ और अगर उसके धर्म में उसको ये चीज पहनना जरूरी किया है, हाँ ये अलग बात है कि सब लोग फॉलो करते हैं नहीं करते हैं, वो एक अलग चीज है। हम्म लेकिन अगर एक लड़की अगर अपने आप को ढाक के चलना चाहती है हम्म और अपने धर्म का पालन करना चाहती है, हम्म तो इतना लोगों को इसमें प्रॉब्लम नहीं होना चाहिए। उसका अगर यूनिफॉर्म कहीं पे अगर किया हाँ गया है, जैसे मैं भी कोर्ट में जाती हूँ, हाँ मैंने कोर्ट में देखा है लोग हिजाब पहनने के बाद भी जो हम लोग बैंड पहनते हैं अपने गले में, व्हाइट कलर हाँ व्हाइट कलर का वो पहनती हैं। हाँ और उसके ऊपर से भी उनको गाउन पहनना होता है हाई कोर्ट में, तो हम्म वो बुरखे के ऊपर से पहनती है। हम्म तो उसमें उन लोगों का यूनिफॉर्म नहीं ढकता, या उसमें उनका यूनिफॉर्म का कोई कुछ चीजें नहीं फॉलो कर रहे, ऐसा नहीं होता है। हम्म जैसे कई जगह पे डॉक्टर्स को भी हमने देखा है हिजाब में, हाँ तो वो अपना यूनिफॉर्म अपने बालों को स्टोल से कवर करके, स्कार्फ से, उसके बाद में अपना डॉक्टर का यूनिफॉर्म वो पहनती हैं। अपने आप को इस तरह से शो तो नहीं कर रही है वो, कम से कम अच्छे से ही पहन के अगर वो इज्जत से जा रही है आ रही है, हाँ उसमें क्या प्रॉब्लम है? अ, पीस आयशा मॅम, कंट्री है। दिक्कत उनकी ये है, उनका कहना है की म्हणजे सगळ्यांना समान नियम असायला हवा। जर त्या शाळेमध्ये त्या संस्थेने जर तो नियम घालून दिलेला आहे, उद्या दुसऱ्या बाजूने सुद्धा मग आमच्या धर्माची ही आहे म्हणून तशी मागणी होऊ शकते, मग त्या शिस्तीच्या पालनाचं काय, हा अभी तक प्रश्न के निर्माण ऐसा होऊ क्या हुआ शकतो, है? असा अभी त्यांचं तक म्हणणं के आहे। ऐसा क्या हुआ है? हम्म क्या हुआ है अभी तक के? जब यहाँ पे सरकार अपनी है, आप लोगों की भाजपा की सरकार है और ये हम्म सब है, तो किसी के एक छोटी सी बात है बस, किसी को इतना अपने आप को इनसिक्योर क्यों महसूस कर रहे हैं? नहीं कर रहा है कोई ऐसा क्लेम कि हमें ये जगह दे दीजिए, वो कर दीजिए, ये कर दीजिए, ये चाहिए, वो चाहिए, ऐसा तो कुछ नहीं है। हम्म अगर कुछ बच्चियां अगर नकाब ओढ़ के अगर इज्जत से जाना चाहती हैं हाँ काम करने या पढ़ने, तो उसमें क्या प्रॉब्लम होती है, ये बताइए आप। उन्होंने और तो कुछ डिमांड नहीं किया, उल्टा आप जो हैं हम्म उनसे कुछ अलग एक्सपेक्ट कर रहे हैं या अलग आप समझ रहे हैं। ठीक है, कम से कम अपने आप को थोड़ा सा आप लोग इस मेंटालिटी से बाहर निकालिए कि ठीक आहे। जाने आनंदबेन दीजिए, जी, अपना प्रॉब्लेम अपना काय वो तुम्हाला? हा अपना त्यांचा देख सवाल रही आहे। है ना। नाही हम्म सांगतो, मुळात त्यांना एक गोष्ट सांगा आरती जी की येतो इन्सिक्युअर तुमच्याकडे। होणं हा. हे आमच्याकडे नसतं। हा, हे म्हणजे काय? हिंदू खत्रे में असा शब्द कधीही वापरला गेला नाही। आम्ही जेव्हा यांनी अत्याचार अन्याय करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुद्धा विषय असा आहे, आता जे म्हणतात धर्म आम्हाला परवानगी देतो किंवा धर्माच्या मध्ये काही नियम आहेत, ते एवढी वर्षे का करत नव्हत्या, ह्याच मुली, पहिला प्रश्न। दुसरा, हा. ह्या सर्व विद्यार्थ्यांनी जेव्हा शाळेत प्रवेश घेतला त्या कॉलेजमध्ये, तेव्हा त्यांनी तसं अंडरटेकिंग दिलेलं असतं की संस्थेचे नियम आम्हाला मान्य आहेत। मग ते संस्थेचे नियम मान्य आहेत असं लिहिल्यानं संस्थेने जर नाकारलं आहे त्यांना, ते मग ते कशी जबरदस्ती करू शकतात? हा. याच्यामध्ये केरळ हायकोर्टाचा सुद्धा एक स्पष्ट निर्देश आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या धर्माप्रमाणे, जातीप्रमाणे काही कोणतेही कपडे घालता येणार नाहीत, त्यांना सरळ आणि स्पष्ट संस्थेचे सगळे नियम पाळावे लागतील। बर, एवढं स्पष्ट पण जर उल्लेख असताना आनंदवेजी, तुम्ही जर ठीक कायद्यापेक्षा आहे, स्वतःला ठीक श्रेष्ठ आहे, तुम्ही समजत असाल, नियमाला धरून आहात, हा. नियम स्ट्रिक्ट आणि फॉलो थांबा, करणं। थांबा. हा. विलाजी एकच मिनिटं द्या। हा, आता please. जे विलाजी एकच मिनिटं, आता जे मॅडमने दुसरं एक सांगितलं की हे विद्यार्थ्यांनी दुसरं काही मागितलं नाही, तर मागितलंय कर्नाटकमध्ये त्यांनी आम्हाला नमाज वाचण्यासाठी मुलांनी दुपारी आम्हाला 1 तास सुट्टी द्या असं सांगितलंय, शाळामध्ये थोडी मोकळी जागा द्या असं सुद्धा सांगितलंय। हा. मग किती किती काय काय मागण्या मान्य करतात? जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुमच्या त्या धर्माच्या संस्था आहेत तिथे जाऊन तुम्ही शिक्षण घ्या ना, नाकारलंय कोणी? ठीक आहे, या पण देशात आनंदवेजी, जगातला एक मात्र असा देश असेल की जिथला बहुसंख्य म्हणतोय की सर्वांना समान न्याय द्या। बरोबर, मग समान तुमच्याशी वेगळं न्यायाच्या आम्हाला काही कारण नाही ना? संदर्भात, शिस्तीचं पालन होण्यासंदर्भात तुम्ही आग्रही आहात, ही तुमची भूमिका आहे। पण आज तुम्ही म्हणताय की आतापर्यंत होत्या, गेल्या अनेक वर्षांपासून या मुली अशा प्रकारचा हिजाब घालून जाताना शाळेमध्ये दिसल्या। आज त्यांनी सांगितलं त्यानुसार त्या कोर्टामध्ये सुद्धा दिसलं, अनेक ठिकाणी हॉस्पिटलमध्ये सुद्धा हे सगळं दिसतंय। मग तुम्हाला आत्ताच हा विरोध का? याला ह्या निवडणुकीच्या तोंडावरच हा परत वाद, एकदा हा, सांगतो, निवडणुकीच्या तोंडावरच हा वाद का? नाही
दोन्ही गोष्टी सांगतो. एक तर आधीपासून जर ह्या मुली येत असतील तसं घडलेलं नाहीये, आणि 2 मिनिटासाठी गृहीत धरू की आपण तसं घडलं असेल, पण जर संस्थेनी आता नाकारलंय, संस्थेनी जर काही नियम केला असेल तो आपण पाळला गेला पाहिजे ना. तीच संस्था आहे, समजा आधी परवानगी देत होती आता परवानगी देत नाही, तो नियम पाळायला काय हरकत आहे. ठीक आहे, शेवटी संस्थेत आरतीजी, जायचं. आरतीजी, लक्षात घ्या, तुम्ही मी जेव्हा उत्तर तुमच्याकडे येतो मला मी सगळ्यांकडून, वेळ कमी आहे, मी सगळ्यांकडे जातो. आरतीजी, हा निवडणुकीच्या हेच तोंडावर म्हणायचं आहे. भाजपला मला हा हेच मुद्दा म्हणायचं अधिक आहे. महत्वाचा वाटतोय का? नाही, इलेक्शनचा प्रश्नच नाहीये ह्याच्यामध्ये, किंवा हिंदू मुसलमान ख्रिश्चन हा प्रश्नच नाहीये. हे तिकडेच मला गल्लत करतायत सगळे, हा. आणि काँग्रेस याच सगळ्या फॉल्स प्रॉपगँडावर इतके वर्ष देश चालवत होती, आणि देश अजूनही त्याच फॉल्स प्रॉपगँडावर त्यांना देश चालवायचा आहे. याच्यामध्ये हिंदू मुस्लिमचा प्रश्नच नाहीये. हा. प्रश्न काय आहे, नियम काय आहे, नियमाचं पालन करणं हा. पाहिजे. उद्या आता मदरसामध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतली तर तिथे तुम्ही वाटेल ते कपडे घालून जाऊ शकता का? त्यांचे जर नियम असतील की हे कपडे आम्हाला घालून तरच स्टुडंट्स अलाउड आहेत, तर ते कपडे तुम्हाला घालून जायला लागतील. व्हॉट इज युनिफॉर्म? युनिफॉर्मचा अर्थच असा ठीक आहे आहे. की सगळे समान आहेत म्हणून. आणि केरळ हायकोर्टनी जसं आत्ताच दवे सरांनी सांगितलं, केरळ हायकोर्ट हॅज सेड, शेवटी आपण एक सेक्युलर कंट्री आहोत. प्रत्येक जण एक एक जर मागणी करायला लागलं तर वेअर डज इट स्टॉप? ठीक आहे, मी विचारतो आयेशाजी, मुद्दा खूप महत्वाचा त्यांनी उपस्थित केलेला आहे. उद्या जर मदरशांमध्ये घालून दिलेल्या नियमानुसार किंवा धार्मिक स्थळांमध्ये घालून दिलेल्या त्यांचे जे निर्बंध असतील, नियम असतील, शिस्त असेल, त्याला जर कोणी डावललं गेलं असेल तर ते पण सहन करणार नाहीत. जर नियम पाळायचे त्या गेटपर्यंत आपण पाळू शकतो. व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते गेटपर्यंत आहेच ना सगळ्यांना, पण त्याच्यामध्ये त्यांचे जर नियम असतील तर ते पाळायला हरकत काय? सर, मेरा एक ये बोलना है कि हम इन सब बातों में ही हमारा मुल्क फंसा रहेगा या कुछ आगे भी बढ़ेगा? मुझे ऐसा लगता है कि ये सब बातों को अवॉइड करते हुए कि यूनिफॉर्म और ये यूनिफॉर्म में रहती है लड़कियां, ऐसी नहीं है, यूनिफॉर्म में जाती हैं और सर को अपने स्कार्फ से कवर करती हैं. अगर इतना सा कर लेने से यूनिफॉर्म में कोई डिस्टरबेंस आता है, मुझे नहीं लगता है कि इतनी छोटी सी चीज को लेके इतना बड़ा पण मुद्दा बनाना चाहिए. आयेशाजी, उद्या समजा अगर हम दुसऱ्या एक दूसरे धर्माच्या की लोकांनी नहीं सर, मेरी बात को कंप्लीट होने हाँ, दीजिए प्लीज, ना प्लीज. अगर हम एक दूसरे की कमजोरी ना बने, अगर हम एक दूसरे की ताकत बने, तो शायद हमारा मुल्क बहुत आगे जाएगा. हाँ. इंशाल्लाह. मेरा पण ये सोचणं उद्या आहे. याच मुद्द्यानुसार तुमचा विचार खूप सुंदर आहे, त्याच्याबद्दल काही मत नाहीये, पण त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या त्यांनी त्यांच्या धर्माच्या नुसार जर आले, मी विचारतो त्यांना, त्यांच्या धर्माच्या नुसार जर कुठला वेगळा पोशाख घालून आले किंवा आमच्या धर्मात हे सांगितलंय म्हटलं तर मग त्या शिस्तीला काय अर्थच उरणार नाही ना ताई. वैसा मुझे नहीं लगता है कि फिर कोई रोक टोक होगी, क्योंकि हर हाँ. एक को अपने धर्म को पालन करने का यहाँ पे हक दिया गया है हमारे कॉन्स्टिट्यूशन में. हाँ. एक हर एक इंसान का अपना धर्म फॉलो करना और अपने फंडामेंटल राइट्स में और अपने चीजों को फॉलो करने का राइट दिया है हमारे संविधान ने. तो क्यों हम इन सब चीजों में फंसे हैं ना? हमें लगता है कि हमें देश को आगे बढ़ाना चाहिए, ना कि ये सब छोटी मोटी चीजों में फंसना चाहिए. ठीक आहे. माझा आनंद दवेंना प्रश्न आहे. आनंद दवेजी, समजा एखाद्या संस्थेनं नियम बनवलाय, त्या संस्थेचं त्या नियमाचं पालन होतंय की नाही हे पाहणं त्या संस्थेचं काम आहे, संस्था ते बघेल. पण रस्त्यावरचे टोळके घोषणा देऊन एखाद्या मुलीवर झुंडीनं धावून जाणं हे काय काम आहे? ते कोण आहेत आणि त्यांचं काम काय आहे? परत 2 गोष्टी सांगतो. संस्थेने केलेला नियम पाळायचं हे यांचं काम होतं, यांचं कर्तव्य होतं, ते यांनी केलेलं नाहीये पहिलं. दुसरं, तुम्ही जे संस्था बघून म्हणता गेलं ना झुंडीनी असं. मुलं गेली, त्याला माझा स्पष्ट आक्षेप आहे. नाही, थांबा ऐका. हा. त्या माझ्या त्या झुंडी हा शब्दाला स्पष्ट आक्षेप आहे. ह्या मुलांनी कोणतेही गैरकृत्य केलेलं नाही, त्या मुलीच्या अंगाला स्पर्श सुद्धा केलेले नाही. हे ते भगव्याची ताकद आहे. हे भगवा घातल्यावरती जी पवित्रता आहे तो त्यांनी पूर्णपणे पाळलेली आहे. एक म्हणून आम्ही त्या मुलगी मुलांचं आहे, अभिनंदन त्या करतो आणि मुलीच्या धन्यवाद सुद्धा देतोय. सगळ्यांनी एका मॉबने जाऊन तिच्या समोर घोषणा देणं हे का भगव्याची ताकद आहे? ही कसली भगव्याची ताकद? नाही, थांबा. मग त्या मुलीला कोणी सांगितलं होतं शाळा आणि कॉलेजमध्ये अल्लाह अकबरच्या घोषणा द्यायला तुम्ही शाळा कॉलेजमध्ये जाता का? जर संस्थेचा नियम मग आहे, जय हिजाब नाही श्रीरामच्या घालायचा, घोषणा हिजाब द्यायला न जातात घालता का? जाता असं येत खूप नव्हतं निघेल का? ते. मग दोन्ही बाजूने ते का नाही? झालेलं जायला आहे. पाहिजे ना, जायलाच पाहिजे. त्याला तसंच उत्तर दिलं गेलं पाहिजे. तुम्ही त्याला जातींध म्हणा, धर्मांध म्हणा, आम्हाला त्या मुलांचे अभिमान आहे आणि आमच्या विचारसरणीचा सुद्धा अभिमान आहे. त्याशिवाय वचक आणि दबाव तयार होणार नाही. मग प्रश्न आहे, जर तुम्हाला त्यांचा अभिमान असेल, ओरडतात
त्यांचा तुम्हाला अभिमान असेल त्या घोषणा देणाऱ्या मुलांचा, आनंदवेजी, मग शाळा प्रशासनावर राज्य सरकारवर जे नियम बनवतात त्यांच्यावर तुमचा अधिक विश्वास नाही का? त्यांनी त्यांचं काम सोडून ह्या मॉबच्या हातात द्यायचं का सगळं राज्य? सहिष्णुतेनं देशाचे तुकडे झाले. 70 वर्ष आधी असंच होत होतं. 4 लोक ओरडतात, काय फरक पडतोय? त्या 4 लोकांनी देशाचे लचके पाडलेत. परत जर असं करायचं नसेल तर असं राहावंच लागेल, त्याला काही इलाज नाहीये. मग त्याच्यासाठी प्रशासन आहे ना. ह्या टोळक्यांचं ते काम आहे का प्रशासनाचं काम आहे? सगळीकडे प्रशासनाची नाही वाट बघू. काय केलं प्रशासनाने मला सांगा ना. ह्या मुलींनी संस्थेचा नियम तोडला, संस्थेने काय केलं? ह्या मुलींनी संस्थेचा नियम तोडला, प्रशासनाने काय केलं? कायदा घटनेनेच जर दिलेला असेल अधिकार संस्थेला संस्थेचे नियम पाळायचे, तरी त्यानंतरही मुली पाळत नव्हत्या. प्रशासनाने काय केलं हा आमचा प्रश्न आहे. त्यांना दंड लावला जाईल असता तरी सुद्धा आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं. ठीक आहे आयेशाजी, आता या सगळ्यामध्ये कुठंतरी आपण असं म्हणतोय की आता मुलींनी बुरख्यातून बाहेर आलं पाहिजे, धर्म रूढी परंपरा याच्यातून बाहेर आलं पाहिजे. आता मुली तर स्वतः सांगतात की आम्ही एका बाजूला आपल्या देशामध्ये जीन्स घालू दिली नाही म्हणून आंदोलन करतात मुली, की आम्हाला पुन्हा त्या बेडीत अडकवलं जातं. मग हिजाबच्या साठी, त्या बुरख्याच्या साठी आग्रही राहणं हे कितपत योग्य आहे? कारण आता आपण बदललं पाहिजे ना. त्याच्यासाठी तुमच्यासारख्या व्यक्तींनी, ज्या सातत्यानं नवा विचार घेऊन येणारे आहेत, त्यांनी पुढाकार घ्यायला काय हरकत आहे? सर, नए विचार का मतलब क्या होता है, मुझे आप ये बताइए. नए विचार का मतलब कि हमारी अपनी जो ख्वाहिश है या चॉइस है उसको छोड़ देना होता है क्या? अगर एक लड़की को जीन्स पहनना है वो पहनती है, मुसलमान में भी पहनती है लड़कियां जीन्स पहनती, मैंने देखा है. और हिजाब भी पहनती है, वो उनकी अपनी चॉइस है. हाँ, इसके लिए हमारा किसी का उसमें दखल नहीं होना चाहिए. पण जेव्हा ती जीन्स हे करते, जीन्स घालते, तेव्हा मात्र तिच्या विरोधात फतवे निघतात. आणि ती जेव्हा देखिए सर, हर धर्म में कुछ ना कुछ ये रहता है कि ये करना है, ये नहीं करना है, उसको फॉलो करो, उसको मत करो. अब वो करते हैं, उनके खिलाफ फतवे निकलते हैं. फतवे निकलने के बाद फिर क्या होता है? क्या वो पहनना छोड़ देती हैं क्या? तभी भी वो पहनती हैं. फतवे उनके ऊपर लग जाते हैं, उसके बाद भी पहनती हैं, सीना ठोक के पहनती है. उसमें किसी मग का आयेशाजी मुद्दा आहे. शेवटचा प्रश्न मी विचारतो तुम्हाला. एखाद्या मुलीला जर जीन्स साठी तिला आंदोलन करायचं असेल, तेव्हा मात्र हजारो महिला, मुस्लिम महिला रस्त्यावरती उतरलेल्या आम्ही बघितल्या नाहीत त्या मुलीला सपोर्ट करण्यासाठी. पण आज हिजाबच्या साठी हजारो महिला रस्त्यावरती उतरतात, धर्म रस्त्यावरती उतरतो. याचा अर्थ काय? इसका मतलब ये है कि जिनकी ये चॉइस है कि वो लड़की अपनी चॉइस से सही कर रही है, उसको जो पहनना है वो उसकी मर्जी है, तो कुछ लोग उसका साथ देते हैं. अगर उसके अंदर कोई साथ नहीं देता उसका जीन्स पहनने में, जिस दूसरी लड़की की बात कर रही हूँ, तो वो एक अलग बात हो जाती. सबकी अपनी अपनी मर्जी है, कौन किसके साइड से बोलता है, कौन किसके साइड से नहीं बोलता है. मुझे दवे जी को एक बात बतानी है कि क्या हम पेंसिल लेके एक दूसरे की बातें इस तरह से ही लिखेंगे, या कभी हम इरेजर भी उठा के एक दूसरे की गलतियों को इरेज करके साथ में आके हम कुछ अपने देश के लिए अच्छा करेंगे? खूप महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे. आणि आज या शाळांमधून अशा प्रकारे धर्माच्या गोष्टी आपण त्यांना शिकवणार आहोत का? शाळेच्या मैदानामध्ये आज धार्मिक नारेबाजी जी केली जाते ती या देशाला नेमकी कुठे घेऊन जाणार आहे? खरंच आम्ही सहिष्णू असा देश म्हणून